10वीला गेलाय आता. तुला शाळेमध्ये इथून जायला काय समस्या आहे? पास हुकली तर मग काहीच नाही. एसटी हुकली तर काहीच नाही. टोटल किती विद्यार्थी आहेत तुमच्या इथून? 15 विद्यार्थी आहेत तिन्हीच्या शाळेत, बरोबर? 15 विद्यार्थ्यासाठी पिकअप वगैरे लावणं परवडून का त्यांना? काय माहिती, काय वाटते तुम्हाला? दुसरी गोष्ट, तुला शाळेमध्ये शिकवलेलं सगळं समजतं का? हो. कोणता विषय समजतो? फक्त गणित समजत नाही. फोन कसं काय म्हणलं मग? जे नाही समजत म्हणायचं. मग मी विचारणार कोणता विषय नाही समजणार असं विचारलं असतं ना. गणित समजत नाही. आणखी विज्ञान समजतो. विज्ञान समजतं. हो. न्यूटनचा एक नियम असतो, तो कशाविषयी असतो? गती. गतीविषयक न्यूटनचे किती नियम आहेत? 3. त्याच्यातला पहिला नियम सांग. कितवीला आहे न्यूटनचे गतीविषयक नियम? 9वीला होते, बरोबर? तो आता 10वीला गेलाय, म्हणजे 9वी तुझी कंप्लीट झालेली आहे. न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम कोणतं? दुसरा? तिसरा? भाकरी खाली जातात शाळेत. पृथ्वी भोवती सूर्य फिरतो, बरोबर? हो. का सूर्याभोवती पृथ्वी फिरते? पृथ्वी सूर्य फिरतो. काय म्हणला? पृथ्वी भोवती सूर्य फिरत नाही, सूर्याभोवती पृथ्वी फिरते. ती कुठल्या कक्षेमध्ये फिरते? तू म्हणलं का नाही विज्ञान जमतंय, तुला विज्ञान जमत नाही, बरोबर आहे? त्यामुळे मी सांगितलं होतं पहिली गोष्ट खोटं बोलायचं नाही. विज्ञान गणित हे विषय तुला जमत नाहीत, बरोबर? त्या 2 विषयाचे क्लासेस मी घेतोय. हे जे तुला मी आता विचारलंय हा टॉपिक मी त्यांना शिकवलाय. सुशील, न्यूटनचे गतीविषयक नियम तुमच्या 10वीच्या पोरांना मी डबल शिकविलेत 9वीचे, पण हे ॲबसेंट होते, क्लासला नव्हते. मी आता घरी यायचं कशामुळे? इकडून या थोडंसं इकडे यांचं. घरी येण्याचं, हा सगळ्याच्या इकडे समोर, घरी येण्याचं कारणच हे की विद्यार्थी शिक्षक यांचा काही ताळमेळच राहिला नाही. बरोबर. विद्यार्थी शिक्षक आणि पालक आपलं काय करावं लागणार आहे? ते शिक्षक काय म्हणतात आम्ही शिकवतो, पोरं करीत नाहीत. पोरं काय म्हणते शिक्षकांनी शिकवलेलं आम्हाला समजत नाही. आणि पालकांना काही त्याचा तपासच नाही दोघांचं काय चाललंय ते. जर आता याचा परिणाम असा व्हायला लागलाय, ज्या पालकांना तळतळे शिक्षणाची त्यांनी आपले लेकरं शाळा सुधारण्याच्या ऐवजी टाकले आष्टी काढा तिकडे नेऊन. इथं जे राहिलेत ते राहिलेत गरीबाचे लेकरं. आणि जर या शाळा बंद पडल्या तर गरीबाचे लेकरं याच्यातले 50%च लय झाले तर काटकसर करून आष्टीपर्यंत पाठवते. 50% विद्यार्थ्यांना शाळाच राहणार नाही. तर मग हे पुन्हा काय करणार? यांचे वय वाढल्यावर वायालाच जाणार आहेत ना. आणि असे लोक वाढल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे गावामध्ये जर 4 खराब लोक जन्माला आले तर अख्खं गाव खराब होतं का नाही? मग असंच होणार आहे. शाळा जर नसल्या तर तुम्हाला सुधारणार कोण आहे? मग आपल्या पोरांनी काय चोऱ्या माऱ्या करायच्या का पुन्हा? त्या शाळा वाचवत. आता याच्यात एक जणाची चूक नाही, शिक्षकाची चूक असू शकते, पालकांची असू शकते आणि विद्यार्थ्याची असू शकते, तिघांची पण. आता हा 2 महिन्यापासून मी स्वतः प्रयत्न करतोय ना. बरेच पालक असे आहेत त्यांना काही देणं घेणंच नाही. मी पालकांना म्हणलो होतं एकदा तिथे या सगळे आपल्या सगळ्या समस्या काय. तर शाळेत असा परिणाम का व्हायला लागलाय? आष्टीमध्ये शाळाचे पंडित शाळा आहे, धोंडे साहेबांची, बरोबर? भगतसिंग धोंडे साहेबांचे. इथले काही पोरं ते पंडितला जातात, जेणेकरून तिथले शिक्षक बदली होऊन इथे येतात ना आपल्या इथं, आणि इथले तिथं जातात. शिक्षक तेच, सगळं तेच. मग 50,000 रुपये खर्च का करतात? काहीतरी प्रॉब्लेम असते ना. त्याच्यामुळे आता प्रत्येकाशी बोलल्याशिवाय ते प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. इथं आल्याच्या नंतर ह्या पोरांकडून तुम्ही मम्मी आहेत ना त्याच्या 2 मिनिटं उभं राहा. आणि तू पण इकडे ये पुढं. यांना 2 तास यांच्याकडून अभ्यास करून घ्यायचा, संध्याकाळी 2 तास आणि सकाळी 1 तास. जर नाही केला तर मला फोन करून सांगा. आता ते दिवसभर कामात जाणार तिकडं आणि यांच्याकडे 2-3 यांनाच कळायला पाहिजे. नाही लक्ष फक्त अभ्यास करतेत का बघायचं. 2 मिनिटं आहे का सर? अभ्यास करतेत का न करतेत? पुस्तक घेऊन बसलेत त्या विचारायला काय करणार? वाचतेत का नुसतं तोंडासमोर घेतलेत? नाही बरोबर का नाही? हा ते बी अडाणी माणसाचं बरोबर. अडाणी माणूस म्हणले मोबाईल वापरतात ना. हे मी जे वर्गात शिकवतो ते सगळं मी ऑनलाईन टाकतो पुन्हा.
काही नाही केलं तर ते तरी बघायला लावायचं. म्हणजे डबल एकदा शिकवलं तेच बघितलं. हे जे पिक्चर बाकीचं बघत आहेत त्याच्या जागेवर जे शिकवलंय आपल्या शाळेत तेच जर डबल बघितलं तर अभ्यास होणार आहे का नाही? मग तेवढंच त्यांच्याकडून रोजचे रोज बघून घ्यायचं. ते जरी म्हणले मला त्याच्यातलं येतंय तर म्हणायचं सीधा माझ्याकडे घेऊन या, चल सर पुढे सांग तुला काय काय येतंय ते. कारण शाळेत दिलेला अभ्यास हे पलीकडे कम्प्लीट करून आणणार. कम्प्लीटच करत नाहीत. हा, आणि कम्प्लीटच करत ते नाहीत. प्रॉब्लेम यायला लागले तर त्याच्यामुळे शिक्षक घेतात अंग काढून. मग ते काय करणार आहेत? ते म्हणतात पोरच करीत नाहीत म्हणलं आम्ही काय करावं. बरं, नियम असे आहेत शिक्षकांनी खवळून बोलायचं नाही विद्यार्थ्यांना. हे सरकारचे नियम आहेत. शिक्षकाने विद्यार्थ्याला खवळून बोलायचं नाही, विद्यार्थ्याला मारायचं नाही. आई वडिलांचं विद्यार्थी घरी ऐकत नाहीत. म्हणजे सगळा सिस्टम आहे ना खराब झालेला आहे. ऐकून घ्या, मी 5वी पर्यंत शिकलो, जास्त नाही शिकलो. असं टेबल वर ठेव आणि वरून रोळाने हाणायची. त्यावेळेस ते मनच असायची, छडी लागे छमछम विद्या हे घम. आता तसलं काही राहिलंच नाही विषय. आम्हाला हरिनारायणच्या शिंदे म्हणून इंग्लिशला होता. बघा असा पेळ टाकायचा असा आणि बेंचच्या वर आज्यात उचलायचा. कोकरे सरने मला किती वेळेस केलेली. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय होतो की भविष्यात हे नागरिक बनणार आहेत जसे पाठीमागचे बनलेत ते. त्यांना मतदानाचा अधिकार भेटतो, त्यांना कोणाला निवडावं हे सुद्धा कळलं नाही. कळतंय का? कोणी बघा, मला विशेषतः लोक असे दिसते ते त्यांना माहितच नाही आपल्या हे शिक्षणावर काय चाललंय, याच्यावर मतदान द्यायला पाहिजे. आपल्याकडे हॉस्पिटलच्या सुविधा आहेत का, याच्यावर मतदान द्यायला पाहिजे. आपण काय वर देतो? आपण सीधा म्हणतो आपल्या जातीचा कोणता माणूस आहे ना आपल्या धर्माचा कोणता माणूस आहे, त्याचा काही देणं घेणंच नाही ना. त्याने सगळी वाट लागून गेली ना. ते शाळेकडे का एखादा माणूस म्हणलाय का येऊन आमदारकीला, खासदारकीला, ग्रामपंचायतला उभा राहिला मी ही शाळा सुधारून देईन बुवा म्हणतोय का? सगळ्यात महत्वाचं काय आहे, यांचे डोके जर विकसित झाले तर बाकीचा विकास होईल ना. परिवाराचा विकास झाला, एका परिवाराचा विकास होऊन तसाच देशाचा होईल ना. डायरेक्ट कसं होईल नुसतं? माझ्या डोक्यात घे काय म्हणते ते, तुला आधार कोणाचा नाही, तू शिकलास तरच तो तुला आधार आहे. एकदम व्यवस्थित होईल. नाही तर काय उपयोग नाही. बापाने केलं तू तसं केलं म्हणजे काय उपयोग नाही त्याचा. अभ्यास करायचा आणि डेलीचे डेली पाठवून तेवढंच करायचं. मला घरी येण्याची वेळ याच्यामुळे आली की एकतर हे अभ्यास करीत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरच्यांना काही माहित आहे का नाही ते मला माहित नाही. आता तू ये बाळा पुढे चल. काय यायचं, भाकरी खायची आणि जायचं. तू कितवीला आहेस? 7वीला गेली. 7वीला गेली. वैष्णवी. काय नाव आहे पूर्ण तुझं? वैष्णवी कैलास पवार. तुला काय अडचण जाण्या येण्याला? शाळेमध्ये शिकवलेलं सगळं तुला समजतं का? गणित समजतं का? गणित नाही समजत. हा कशी म्हणले पुढे येतं. गणित समजतं का? इंग्रजी मोठ्याने बोलायचं, मला ऐकायला पाहिजे. इंग्लिश समजते? इंग्लिश मध्ये तुम्हाला यावर्षी पहिला धडा कोणता होता? बरं, कुठल्या एखाद्या धड्याचं नाव सांग. इंग्लिश मधल्या कुठल्या एखाद्या धड्याचं नाव. ध्यानातच नाही राहिले. तुझ्या भैयाचं नाव काय आहे? जय दत्त. जय दत्तची स्पेलिंग सांग मला. JAYATTI नाही JAYTTI. येत आहे का? नाही, म्हणजे तुला इंग्लिश समजत नाही. बरोबर आहे. खोटं. तुला गणित समजतं का? नाही समजत. 5 आणि 9 किती होतात? 5 आणि 9. 5 आणि 2 समजा नाही म्हणतो काय करायचं. 14. 7 सखी. मी सांगितलंय ना. किती होतात? हे तुमच्या समोर याच्यासाठी की तुम्ही नुसता शिक्षकांना आणि त्यांना दोष देत नाही बसायचं. 42. 7 सखी 42. कितीपर्यंत पाडे येतात तुला? 15. 15 पर्यंत. 14चा पाडा म्हण.
14 मोठ्याने म्हण. 14 मोठ्याने बोल ना, खाल्ल्यासारखं मोठ्याने बोल ना. आता इथून पुढं अभ्यास करायचा. तू गेली 7वीला, बरोबर? 7वीच्या लेकराची ही अवस्था बरोबर नाही. डेली अभ्यास करायचा, आणि नाही जर केला तर तुझ्या घरच्याची परमिशन आहे. हाणायची गरजच नाही, पण यांना वाटतं की ते असं घरी गेल्याच्या नंतर विषय संपला शाळेचा. तसं झालं नाही पाहिजे. तू इथून तकलीफ घेते की नाही, सकाळपासून किनीला जायचं, माघारी यायचं, मग काय करायची गरज आहे? त्याच्यापेक्षा कामाला जर आतापासूनच गेली तर 300 रुपये रोज तुला कोणी देणार आहे? आपण गरीब लोक आहेत. हे सरकारच्या नियमावर आपलं नाही चालत की 14 वर्षापर्यंत कामाला नाही जायचं. नाही ते आपण ते धरून जमतं का? हे शोरूम मधून बसून बनवलेले नियम असतात ते, त्याच्यानुसार आपलं चालतं का जीवन? नाही चालत. त्याच्यामुळं अभ्यास करायचं, जेणेकरून तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभा राहिली पाहिजेस. आजकाल लग्न झाल्याच्या नंतर कोर्टामध्ये इथं जर गेलात ना, जितके दरवर्षी लग्न होतेत ना, जवळजवळ तितक्याच फारकती व्हायला लागल्यात. मग पुन्हा आपल्या ह्या मुलींनी काय करायचं? मुलांचं काय, कुठं बी हमालीत जाईन कामाला. पोरींनी काय करायचं? तुम्हाला नॉलेजची गरज आहे मुलींना. नॉलेज असलं तर कुठंतरी एखाद्या चांगल्या जागेवर काम भेटू शकते. भविष्य फार गंभीर आहे, त्याच्यामुळं अभ्यास करायचं. आता प्रत्येकाच्या घरी आलोय मी, याच्यापेक्षा जास्त तुमच्यासाठी इतकं कोणीच जाटणार नाही. पुन्हा काहीच आवश्यक नाही. कोण जाटणार आहे? कोण बघतंय? ज्यांना त्याच्यावरून पैसे उचलतात ते नाही जाटत. नाही ना, त्यांना काय घेणं देणं? त्यांना आले या नाही त्याचं. आता तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित हे जर करून घेतलं तर माझ्या एवढ्या प्रयत्नाला काहीतरी फळ भेटेल. मी काय सरकारी माणूस नाही, हे मला फक्त बघवा नाही म्हणून हे चाललंय. व्यवस्थित अभ्यास करायचा. काय अडचणी असते ती मला सांग. तुझे विषय कच्चे आहेत. घरी आल्याच्या नंतर आता तू व्हॉट्सअप नंबर मी घेतलाय समजा, त्याच्यावर पाठवलेलं तेवढं तरी अभ्यास कंप्लीट करून घ्यायचं. जास्त काहीच नाही करायचं. जे लेक्चर तिथं घेतोय त्याचं एकदा दुसऱ्या दिवशी रिव्हिजन करायला मी पाठवणार आहे, त्याच दिवशी नाही. तिथं एका दिवशी म्हणजे दोनदा एक गोष्ट ऐकल्याच्या नंतर ती परफेक्ट होऊन जाईल त्यांची. आणि एकदा परफेक्ट झाली. आता हे पण आहे ना, हे कॅमेरा बिमेरा काही गरज नव्हती, मी डायरेक्ट आलो असतो. पण तिथं गेल्याच्या नंतर शिक्षक मला म्हणते काय सिरियसली घेणारच नाहीत ना, कुणी सिरियसली घेणार नाही, म्हणजे घेतच नाहीत. लोकांना ह्या गोष्टी सिरियस नाहीत. आणि दुसरं गोष्ट, मतदान सगळ्यांनी करायचं जाऊन. आणि मतदान करताना असं नाही करायचं की हो कोणती पार्टी फिरती, त्या खड्ड्यात गेल्या पार्ट्या. अपक्ष उमेदवार जरी चांगला असला, तुमच्या लेकरा शिक्षणाबद्दल, तुमच्या स्वास्थ्याबद्दल, म्हणजे दवाखाना बिवखाना या सोयीबद्दल जर बोलून त्यालाच मतदान द्यायचं सगळ्यांनी. तुम्ही इथून पुढे आता तरी सुधरा. ह्या लोकांनी वाटा लावून टाकलेत सगळ्या. ते म्हणते माझ्या जातीचं, त्याला माहिती आहे येडी जात आहेच माझ्या मागं, नावाखाली तर सगळं तो माझ्या धर्माचा. त्या गोष्टींच्या व्यतिरिक्त मतदान करा. कारण हे लेकरांचं भविष्य जर अंधारात गेलं ना तर अवघड आहे. त्याचा काय उपयोग आहे? आपण लहानपणापासून वर्ड चालू शाळेसमोर कधी कधी लाज वाटते. आपण जी प्रतिज्ञा घेतली, भारत माझा देश आहे, सगळे माझे बांधव, किती वेळा बोललो आपण शाळेसमोर. आणि आपला कोणीतरी भडकून देतोय ह्या जातीचं आहे त्या धर्माचं आहे, जातच नाही राहिल्या. आणि त्या नादात त्यांना माहिती आहे शेवटी इलेक्शन आल्याच्या नंतर त्यांना माहिती आहे विकासाची त्यांना गरजच नाही ना. ते काय करणार आहेत? त्या जाती व धर्म बोलणार आहेत, तुम्हाला मतदान मागणार. त्यांना माहिती लोक येडे करणार आहेत. हा साहजिकच आहे. आणि त्यांना त्याच्यातून हे कळलं की पुढची पिढी येडीच व्हावं लागेल तेव्हा ऐकन आपल्या पोरांचं. शिकण्याला तर मग ती उगं बसत नाही ना. हा विचारतोय प्रश्न, ती बोलायला चालू करतो लगेच. त्याच्यामुळं पक्ष बिक्ष बघा ते सोडून द्यायच्या आता गोष्टी. आता जो माणूस तुम्हाला कामाचा दिसेल, तो भले अपक्ष असो, त्याला मतदान करायचं चालू करायचं. आधी बघायचं हे उमेदवार, एखादा माणूस सांगायला आला ना हे उमेदवार आहे, त्याला विचारायचं त्यांनी इथून मागं त्याच्या जीवनात काय काय कार्य केले आणि तो भविष्यात काय करणार आहे त्याचा मॅनिफेस्टो दाखव. आपला लिहिता वाचता येत नाही ना, मला वाचून दाखव म्हणायचं तू. आणि त्यावेळेस मतदान माग म्हणायचं. आणि पैसे बिशे घेऊन कोणी मतदान नाही करायचं. त्याच्याशिवाय पर्याय राहिला नाही. देशाचं सगळं वाटोळ होत चाललंय. हे लेकरांचं बघितलं ना, 7वीला पोरगी आहे, तिला इंग्लिश साधी वाचता येत नाही, तिला त्याच्या मोठ्या भावाच्या नावाची स्पेलिंग नाही सांगत, ही अवस्था आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घ्या. आता निदान मी करतो याचा तरी फायदा घेतला पाहिजे सगळ्यांनी, नाहीतर पुन्हा कोणी लक्ष नाही देणार. कारण 1 वर्ष मी करून एखाद्या वर्षात मला जर रिझल्टच नाही भेटला नाही भेटलं काय तर ते मूड नाही राहणार ना पुढच्या वर्षी. नाही, इंटरेस्ट राहत नाही.
बरं ते आपल्याला सगळं फ्रीली करायचं ना, फुकट चालू आहे सगळं. फुकट भेटून पण लोक त्याचा फायदा नाही घेत ना. आता बरेच जण मला असं म्हणते तुझं फुकटचं म्हणणं ना किंमत नाही करणार. पण माझा विचार असा आहे, फुकटचं हे ते ठीक आहे, पण एक जरी विद्यार्थी, आता ही मुलगी आहे, तिला वडील नाही तर तिने जर कुठून देणार आहे त्याचे आई पैसे, मग ते लेकराचं का नुकसान होऊन द्यायचं. मी पैसा कमवून असा कुठं जाणार आहे करोडपती होऊन? काहीच नाही. 60 वर्षानंतर सगळे मारणार आहेत. आयतवर चांगलं जगता आलं पाहिजे फक्त. त्याच्यामुळं तुमच्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. तुम्ही सुधारलं पाहिजे. अभ्यास करणारी पोरगी, हुशार पोरगी अशी दिसली पाहिजे. 5 वर्षांनी तुझी 12वी संपन्न, कुठल्या तरी एखाद्या कोर्सला तुझा नंबर लागला पाहिजे. आजपासून तयारी केली तर नक्की लागन. होईन का? तोंडाने सांग. हो. हो. आणि तिच्याकडून अभ्यास करून घ्यायचा, बाकी काहीच नाही करायचं. चला ठीक आहे. चलू का? थोडं पाणी घे ना. हो, पाणी.